अमरावतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई केली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास अटक झाल्याची माहिती 41,000च्या लाच प्रकरणी अटक झाल्याची माहिती समोर येते। ते एका शासकीय कंत्राटदाराला बिल काढून देण्यासाठी 35,000 रुपये मागितले, तसेच वर्क ऑर्डरसाठी 6,000 रुपये असे 41,000 रुपयांची लाच मागणाऱ्या अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहन पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खरतर कारवाई करत ताब्यात घेतल्याची माहिती। महत्वाची बातमी समोर येते। अमरावतीच्या तिवसा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शासकीय मदतीसह विमा परतावा द्या अशी मागणी काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केली। विहिरीच्या काठावर बसून हे आंदोलन करण्यात आले। अमरावतीच्या तिवसा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सततच्या पावसामुळे अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सोयाबीनच्या पिकाची नासधूस झाली आहे। सोयाबीन पेरणी आणि काढणीचा खर्चही निघू शकलेला नाहीये। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तिवसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तिवसा तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत आंदोलन केले। सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले, परंतु सरकार निव्वळ घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपण पाहत आहोत। सरकारने मोठ्या वाजागाजाचे पॅकेज जाहीर केलं, त्याचा 1 रुपयाही अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्याची सर्व दिवाळी हे या ठिकाणी अंधारात गेली। म्हणून आज आम्ही या ठिकाणी मग तिवसाचे तहसीलदार असो की तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो यांना या ठिकाणी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून जाहीर झालेली मदत तसेच विम्याचा परतावा ताबडतोब 15 दिवसाच्या आत मिळण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।